मित्रहो, आजची कथा आहे शिक्षा. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नातेसंबंधावरील कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, जर माझा हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शिक्षा. रमेश सिगरेटचा धूर सोडत रॉयल हॉटेलच्या टपरीजवळ उभा होता. त्याच्याबरोबर त्याचे 2-3 मित्रही होते. आपल्या लहान लहान नाजूक तोंडात गुटख्याची तोबरे होते. अजून ओटावर चांगलं मिसरोडी फुटलं नव्हतं आणि ते पचा पचा थुंकत होते आणि थुंकीतच अडखळणारं काहीतरी बोलत होते. देशमुख सर तर मुद्दामच थांबले. त्यांच्याकडे रागानं पाहत होते. देशमुख सरला फारच राग आला होता. रमेश सोबतचे 3ही मुले लगेच सटकली. रमेश जागेवरच उभा होता आणि तो देशमुख सरांच्या डोळ्याला डोळा भिडवत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कसला तरी अनोखा उन्माद होता. खरं तर तो गालातली गालात हसत पण होता. आणि असं पहिल्यांदाच घडत होतं असं नाही. रमेश अनेकदा असंच करी. मुद्दामच असा उद्दामपणा तो देशमुख सर समोर करीत असे. देशमुख सरांनी रागराग त्याच्याकडे पाहिलं. तसा रमेशला जास्तच चेव आला. देशमुख सरच्या चेहऱ्यावर लज्जेची व खेदाची रेषा उमटल्या. त्यांना रमेशचं वागणं विचित्र वाटत होतं. तसं तो दुसऱ्या सरांसोबत नाही करत. आपल्यासोबतच असं वागतो. इतर शिक्षकासोबत तो का करत नाही? तो असाच भरकटत जाणार आहे का? रमेशचा रागही आला होता आणि त्यांना त्याची जास्त चिंताही वाटू लागली होती. रमेशला जीवन काळाच्या आतच व्यसनांच्या गर्तेत तो सापडलाय. आपलं काही चुकलं का? चुकलं असेल तर आपण माफी मागायला हवी, असा विचार त्यांच्या मनात आला. पण आपण रमेशला तसं स्पष्ट विचारायला हवं, का बाबा असं करतोस? नेमकं मलाच का करतोस असं? तुझ्या मनात काय आहे? पण असं विचारून नाही जमणार. असल्या उन्हाळ मुलांना आपली काय कदर असणार आहे? ते त्यांच्या आईवडिलांची कदर करत नसणार. आपण की झाडकी पत्ती. अशी मुलं बेफिकीर बनलेली असतात. त्यांचं आपलं स्वतःचं एक विश्व असतं आणि त्या विश्वात ते रममान झालेले असतात. त्यांना आपलं कधी चूक वाटतच नाही. आपण चुकू शकतो ही शक्यताच त्यांना मान्य नसते. रमेश काय करतो हे त्याला कळत नाही आणि जेव्हा त्याला कळेल तेव्हा फार फार उशीर झालेला असेल. आपल्यामुळे हे घडू नये असं त्यांना वाटलं. त्याचे विचारचक्रात गुरफटून गेलेला असतानाच रमेश मोठ्याने खाकरला. त्याला देशमुख सरांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घ्यायचं होतं आणि देशमुख सर आपल्याकडे पाहत आहेत अशी खात्री झाली की त्याने सिगरेटचा मोठा झुरका ओढला आणि सरच्या दिशेने त्या धुरांचं वलय सोडलं. गालातली गाळात हसला आणि त्याचं एक कृती देशमुख सरांना सहनच झालं नाही. डोक्यात संतापाचा विस्फोट झाला. त्यांचं अंग रागानं फुलून आलं आणि राग माणसाचं मेंदूवरील नियंत्रण संपून टाकतो. तसंच झालं. ते झपाझपा चालतच गेले. रमेशजवळ गेले आणि सणा त्याच्या थोबाडीत मारल्या. रमेशला सारे अनपेक्षित होतं. त्याला काही कळायच्या आतमध्ये त्याचं थोबाड रंगून निघलं होतं. रमेशचं सारा अंग रागानं थरथर कापत होतं. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्यांना तसेच सरचे हात धरले. सर प्लीज मला मारू नका. सर प्लीज मला मारू नका. एकदाचं सांगून ठेवतो. रमेश जोरात देशमुख सरवर गुरकारला. तसं सरने अजून त्यावर हात उचलला. त्यांना तसंच हात हवेतच धरला. सर शेवटचं सांगतो तुम्हाला, माझ्या नादी लागू नका. बेशरम, माझ्यासमोर सिगरेट पितोस? लाज नाही वाटत तुला? हां पितो. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला विचारतोस माझा काय प्रॉब्लेम आहे? देशमुख सरने त्याचा हात धरून चांगला हिंजाळला. सर तुमचा काय संबंध नाही. मी शाळेत नाही, बाहेर मी काही करील. त्याचं तुम्हाला काय करायचं आहे? रमेश पुन्हा त्यांच्यावर डापरला. हे काय करणार आहेस तू? मला मारणार आहेस का?
त्याच्या डोळ्यात पाहत सर बोलले. त्याच्या हाताला हिसका देत देशमुख सर बोलत होते. आणि रस्त्यावरचं सारं एवढं घडते म्हणल्यावर पब्लिक गोळा झालं. शाळेतली मुलं मुलीही गोळा झाले आणि सारेच बघत होते. देशमुख सरांनी त्याला असं गच्च पकडलेलं होतं. आता त्याला ते मारतही नव्हते आणि सोडतही नव्हते. सर, तुम्ही सोडा हा मला. रमेशला लोकांसमोर आपल्याला सर मारते ती गोष्ट सहन होत नव्हती. मुलं मुली गोळा झाले होते आणि त्यांचे शाळेतले होते सारे, आणि त्यांच्यासमोर मारल्यामुळे त्याचा रागाचा पारा चढतच चालला होता. हे देशमुख्या, तुला शेवटचं सांगतो हा, सोड मला तू. रमेशनं त्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळं सरांचं पित्तच खवळलं. त्यांनी पुन्हा जोरात त्याच्या कानफाडात मारले आणि सरांनी त्याला फरफर फरफर ओढू लागले. लोकांना कळत नव्हतं नेमकं एवढं काय झालंय. काही झालं असलं तरी शाळेतच मारायला पाहिजे असं रस्त्यावर हाणीत असतात का मुलांना कुठं? आधी पोरांना कसं हसत खेळत शिकावं. हल्ली मास्तरांची बी डोकी ठिकाणी नाही राहिली. तसं नाही हो, काहीतरी सिरियस मॅटर असेल ते मास्तर चांगलं आहे. आता गर्दीत आपण कुणाच्या तोंडाला हात नाही लावू शकत. गर्दीत कुणी काय म्हणत होतं तरी देशमुख सर त्याचा विचार करणारच नव्हते. त्यांनी रमेश ओढतच शाळेत आणला. सर त्याला ओढत असल्यामुळं व त्याची गच्ची पकडल्यामुळं सारं पोरंपोरी त्याच्याभोवती जमा झाले होते. इथं सर लोकही लांबूनच सारं पाहत होते. हेड सर जावळे सर समोर रमेशला उभा केलं. रमेशचा राग कमी झाला नव्हता, उलट तो चिडला होता. तो राग देशमुख सरकडे पाहत होता. रमेशच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतलं. सर, या देशमुख सरला काहीतरी सांगा बरं का, तुम्हाला मी सांगून ठेवतो, मी नाही सोडणार त्यांना. रमेश बेटा, सरला असं बोलतात का? सरनी पण सरसारखंच राहायला पाहिजे ना, सरांसारखंच वागावं. रमेश घुरकतच होता. काय केलं त्यांनी? तुला मारलंय एवढंच ना? सर, त्यांनी मला मारलंय. मारीत का नाहीत? पण मला रस्त्यावर मारलंय त्यांनी. आता बघतोच शाळेच्या बाहेर कसं येतात ते. जावळे सरलाच रमेश डायरेक्ट असं बोलत असल्यामुळे सारेच सर लोक घाबरले आणि जावळे सर त्याची समजूत घालत होते. तो गुरकत होता. देशमुख सरलाच बाजूला नेण्यात आलं. इतर शिक्षकही कुजबुजू लागले. आता असल्या उन्हाळ पोराच्या कशाला नादी लागायचं? यांचा काय भरवसा आहे? आता देशमुख सरांना काय गरज होती असं रस्त्यावर शिक्षा करायची? कावळे सरनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी काय म्हणतो, आपली नोकरी जाणं आणि आपण जाणं, जेवढा पगार मिळतो ना तेवढंच काम करायचं. आता जग बदलण्याच्या फांद्यात आपण कशाला पाडायचं आहे? कांबळे सर सुरू झाले होते. खरंय कांबळे सर, तुमचं उगीच डोक्याला हेडाक नाही करावं. असल्याने पोरं कोणत्या स्टेपला जातील सांगता येत नाही, आणि असल्या पोराचा तर भरवसाच नसतो. सोनगरकर मॅडम बोलल्या. बघा कसे बसलेत निवांत. आता बऱ्या का तमाशा शाळेत? आशानं शाळेची अब्रूविशीला टांगली, त्याचं काय? तिथं हॉटेलसमोर 200 माणसं जमा झाली होती. शाळेच्या इज्जतीचे धिंडवडे काढले ह्या माणसानं. रेंगेसरला शाळेची फारच चिंता वाटू लागली होती. आपल्या स्टाफचं अशी चर्चा देशमुख सरांनी ऐकायला येत नव्हती असं नाही, पण त्यांना ते ऐकायचं नव्हतं. ऐकलं तरी त्यावर काही बोलायचं नव्हतं. तसं ठरवलंच होतं त्यांनी. रमेश आपल्या समोरच तसं उमरट वागत होता आणि आपलाच प्रश्न आहे आणि तो आपणच सोडायला हवा. लोक त्याचा तमाशा करून त्यांचं मनोरंजन करून घेणारच आहेत आणि हे स्वाभाविकच होतं. देशमुख सर मात्र पश्चातापदग्ध झाले होते. खिन्न होऊन बसले होते. कितीतरी वेळ ते एक शब्दही बोलले नव्हते. 15-20 मिनिटात रमेशचे वडील आले. ते LIC मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत. आपल्या मुलाने असं काय केलं लगेच आपल्याला बोलावून घेतलं. ते आले असेच हेड सरांच्या कॅबिनकडे गेले. रमेश तिथंच होता. आपल्या वडिलांना पाहिले की रमेश धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांना मिठी मारून रडू लागला. काय झालंय? असं काय रडतोस? त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याचे वडील बोलले. पप्पा, मला देशमुख सरांनी मारलंय. का मारलं तुला?
काही नाही, उगीच मारलं मला त्यांनी. सर सारखं तसं करतात ते. पप्पा या शाळेत नाही राहायचं मला. तो रडत होता. जावळे सरने त्यांना आत बोलावलं, पाणी दिलं. रमेशच्या वडिलांना बी रमेशला मारल्याचा राग आलाच होता. असं रस्त्यावर मारल्यामुळे वेगळा परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट तू कशी घेतो यावर ते अवलंबून आहे. मला वाटतं मुलांना मारण्यापेक्षा त्यांना समजून घेतलं पाहिजे. घरी पण मुलं असंच वागतात ना. आम्ही नाही मारत त्यांना. मला सांगायचं, मी एक जबाबदार पालक आहे. त्याचे काही चूक असेल तर मला सांगायला हवं होतं. मुलांना कसं ट्रीट करायचं हे आम्हाला पण जमू शकतं. रमेशचे वडील फारच जबाबदार आणि सजग पालकासारखं बोलत होते. देशमुख सरांना बोलवण्यात आलं. देशमुख सर पण चांगले शिक्षक आहेत. ते असं उगी नाही मारणार. जावळे सरने देशमुख सरांची बाजू घेतली. जावळे सर, तुम्हाला सांगतो, मुलांचं हे वयच असं असतं. पोंगंड अवस्था ही त्यांची. ते प्रेम शोधत असतात ह्या वयामध्ये. आणि शिक्षकांनीच असं ट्रीट केल्यावर मुलांबरोबर असं वर्तन इतकंसं बरोबर नाही. आपल्या मुलांना मारल्याचा राग त्यांच्या प्रत्येक शब्दातून बाहेर पडत होता. उपदेशाची डोस ते देतच होते. असे अहंगणी माणसं कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. ते कदाचित देशमुख सरवर केस पण दाखल करू शकतात. त्यामुळे हे प्रकरण फारच शांततेने हाताळावं लागेल असं जावळे सरांनी ठरवलं होतं. तेवढ्यात देशमुख सरची एंट्री झाली. त्यांनी वाकून नमस्कार केला, खुर्चीवर टेकले. रमेशच्या वडिलांचे थोडेसे शब्द त्यांच्या कानावर गेलेच होते. रमेशला आज मी त्या रॉयल हॉटेलसमोर मारलं. इतकं नको होतं मारायला, पण मी मारलं. आपण रमेशला मारलं हे सांगताना त्यांना अजिबात चुकीचं काही वाटत नव्हतं. बघा पप्पा, मारलं ते मारलं आणि गच्ची पकडून मला ओढत आणलं इथपर्यंत त्यांनी. मला सारे मुलं मुली हसत होत्या. पप्पा, नकोच मला शाळेत राहायचं. रमेशने पुन्हा तिसरी ओढली. तुला का मारलंय ते सांग ना. सर, मी सिगरेट ओढत नव्हतो. ते दुसरं पोरं होती आणि ते पळून गेले आणि तुम्ही मलाच मारलं. देशमुख सरांनी सारा वृत्तांत सांगितला. रमेश हा नववीमध्ये शिकत होता. तो हुशार आहे, पण या 2 महिन्यामध्ये तो शाळा बुडवत होता. त्याने गेली टेस्ट पण नाही दिली. होमवर्कही करत नाही. तो बाहेर उन्हाळ पोरासोबत दिसतो. मी दिसतो कीच मुद्दा मुरडपणा करतो. हा सिगरेट पिऊन त्याचा धूर माझ्या अंगावर सोडला त्यानं. देशमुख सर सांगत असताना रमेश खाली पाहत होता. रमेशच्या वडिलांना व जावळे सरांना पण रमेशच्या अशा वागण्याची माहिती नवीन होती. जावळे सर, रमेश इतर शिक्षकासोबत असं नाही करत. असा उमरटपणा तो माझ्याच बाबतीत करतोय फक्त. असं आहे का? पण तुम्हालाच का असं करतो? जावळे सरांनी तिरकस प्रश्न देशमुख सरांनाच विचारला. ते माझ्या लक्षात नाही येत आणि हा काही सांगत पण नाही. तसं माझं काही चुकलं असेल तर ते मला सांगायला पाहिजे होतं. काय रमेश, सर म्हणतात ते खरं आहे. तू पण त्यांनाच तसं करतोस? रमेशच्या वडिलांना त्याच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत विचारलं. ते त्याच्या डोळ्यात नाही पाहू शकले, कारण तो खाली पाहत होता. सांग, तू देशमुख सर असताना मुद्दामच का करतोस? जावळे सरनी रमेशला बोलतं केलं आणि रमेश सांगू लागला. देशमुख सर मुद्दाम मलाच शिक्षा करतात. माझा काय अपमान करतात सर. मुला मुलीसोबत मला झापतात. तसं बाकीच्या मुलांना नाही करत. अरे, ह्या 2 महिन्यामध्ये तुझ्या वर्तनात बदल झाला आहे. तुझं होमवर्क अपूर्ण असतं आणि तुला सहज प्रश्न जरी विचारला तर तू उलट बोलतोस. मला उत्तर येत नाही असं स्पष्ट सांगून मोकळा होतोस. मग काय करायचं? तू हुशार मुलगा आहेस. तुझ्याकडून फार अपेक्षा आहेत माझ्या. देशमुख सर पोट तिटकणं त्यांची बाजू मांडत होते. सर, त्या दिवशी माझी काहीच चूक नव्हती. फळ्यावर लिहिलं होतं ना, ते अमितने लिहिलं होतं आणि त्यांनी माझं नाव सांगितलं की तुम्ही मला शिक्षा केली. त्याच्या मित्रांना पण माझंच नाव सांगितलं आणि तुम्ही सरळ मला शिक्षा करून मोकळे झालात.
अमितला काहीच केलं नाही. सर, त्यात माझी काहीच चूक नव्हती. आज सुद्धा सांगतो तुम्हाला सर, माझी काहीच चूक नव्हती. मम्मी शपथ, मी फळ्यावर काहीच लिहिलं नव्हतं. प्रकरण वर्गात तर गेलंच होतं, पण पार मम्मीच्या शपथेपर्यंत गेलं होतं. सारेच जण स्तब्ध झाले. अमितने लिहिलं होतं ना फळ्यावर, मग तू का नाही सांगितलंस? देशमुख सरांनी रमेशला विचारलं. सर, मी ओरडतच होतो की मी नाही लिहिलं. तुम्ही ऐकून तरी घेत होतात का? आणि मी कशाला त्यांची नावं सांगू? मला गुरासारखं मारलं सर तुम्ही, साऱ्यासमोर मारलं. 8 दिवस मुलामुली मला हसत होते. ते आम्ही तर मला चिडवायचे, जादा शहाणपणा नको करूस, देशमुख सरकडून अजून तुझी पिशिंग करू. रमेशला रडूच फुटलं होतं. अरे रमेश, मला सांगायचं ना तुझ्या बाबतीत सारं असं घडतंय म्हणून. सर, अक्षर आम्हीच होतं, तुम्ही अक्षर तपासायला हवं होतं. तुम्ही मला विनाकारण मारलं. मला नाही शाळेत शिकायचं. रमेश वेगळ्याच निर्धारानं बोलत होता आणि देशमुख सरांच्या लक्षात आलं म्हणून ती बोलू लागली. रमेश, खरं आहे तुझं, मी अक्षर तपासायला हवं होतं, शहानिशा करायला हवी होती. तुला शिक्षा केली ही माझी चूकच झाली. अमितनं ते असंच त्याच्या दिवशी सांगत राहिला अनेकदा आणि मला त्याचं फटत गेलं. आणि रमेश मुद्दाम माझ्याशी असंच वागत राहिला आणि मी त्याचा अपमान करत राहिलो. असं घडलं. रमेश, तुझ्या बाबतीत मी फार मोठी चूक केली. रमेश बेटा, मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. सर बोलता बोलता रमेशच्या पायाकडे वळले. रमेश, मी तुझ्या पाया पडतो, माफी मागतो वाटलंस तर, पण तू असं वागू नकोस. ते रमेशच्या पायाकडे वाकले. देशमुख सर, काय करताय? तो विद्यार्थी आपला. जावळे सरने त्याचे हात धरले. विद्यार्थी असला म्हणून काय झालं? मी गुन्हेगार आहे त्याचा. रमेश, वाटेल ती शिक्षा मला दे, पण तू सिगरेट ओढू नकोस, गुटखा खाऊ नकोस. देशमुख सरांचा स्वर गहिरा झाला होता, डोळ्यात डबडबून आलं होतं. माझी एकच चूक रमेशचं आयुष्य बरबाद करू शकले असते. एक उमलणारं फूल मी नकळत कुस्करलं होतं. शिक्षकांना असं बेफिक्र असू नाही जमत. रमेश जिद्दी मुलगा आहे. त्याच्या जिद्दीचा उपयोग त्याच्या भल्यासाठी होणं आवश्यक आहे. त्याने आपलं अश्रू पुसले. सर, मला माफ करा. तुम्ही आमची जितकी काळजी करता, आमच्या मम्मीपेक्षाही जास्त. मी पुन्हा असं वागणार नाही सर, प्लीज. रमेश रडता सरच्या कोशीत शिरला. रमेशचे वडील जावळे सर इतर स्टाफ हे दृश्य पाहत होते. खऱ्या शिक्षकाचं नातं मानसशास्त्राच्या पुस्तकात नाही सापडू शकत. जावळे सर साऱ्याकडे पाहून बोलले. तेव्हा रमेशच्या वडिलांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. धन्यवाद.